दिवाळी असो किंवा ख्रिसमस, सणासुदीच्या दिवसात आपलं घर, आपली गल्ली सगळं कसं दिव्यांच्या माळांनी उजळून निघतं. पण कधी विचार केलाय का की या छोट्या छोट्या दिव्यांमागे नक्की कोणतं तंत्रज्ञान आहे? चला, आज आपण या स्रोताच्या आधारे ह्याच आकर्षक दिव्यांच्या माळेमागचं सोपं विज्ञान समजून घेऊया. हाच तो मोठा प्रश्न आहे, नाही का? आपल्या घरात जी वीज येते ती असते तब्बल 230 व्होल्टची, आणि ह्या माळेतला प्रत्येक बल्ब असतो फक्त काही व्होल्टचा. मग एवढे नाजूक बल्ब इतक्या पॉवरफुल विजेला जोडल्यावर जळून खाक का होत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. खरं तर कमी व्होल्टेजचे दिवे आणि इतका हाय व्होल्टेज सप्लाय हे गणित बघायला गेलं तर अशक्य वाटतं, पण यावर एक अगदी सोपा आणि जबरदस्त उपाय आहे. आणि त्या उपायाचं नाव आहे सिरियल सेट, किंवा आपण त्याला सिरीज सर्किट म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपली दिव्यांची माळ. यात काय होतं की सगळे बल्ब एकापाठोपाठ एकाच वायरवर जोडलेले असतात. अगदी रेल्वेच्या डब्यांसारखं एक डबा दुसऱ्याला जोडलेला असतो तसंच काहीसं. यामागचं गुपित आहे व्होल्टेज डिव्हिजन नावाच्या एका साध्या तत्वात. समजा आपल्याकडे पाण्याची एक मोठी बाटली आहे आणि ती आपल्याला अनेक मित्रांमध्ये वाटायची आहे. आपण काय करणार? प्रत्येकाला थोडं थोडं पाणी देणार, बरोबर? इथेही अगदी तसंच होतं. तो जो 230 व्होल्टचा सप्लाय आहे ना, तो माळेतल्या प्रत्येक बल्बमध्ये थोडा थोडा वाटला जातो. चला तर मग बघूया यामागचं सोपं गणित. यात काही जादू वगैरे नाहीये, तर एक साधं सूत्र आहे ज्यामुळे या दिव्यांच्या माळा अगदी परफेक्ट तयार करता येतात. हे गणित फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये होतं. पहिला म्हणजे आपल्या घरात येणारं सप्लाय व्होल्टेज किती आहे ते तपासा, जे सहसा 230 व्होल्ट असतं. दुसरं म्हणजे आपण जो छोटा बल्ब वापरणार आहोत त्याचं व्होल्टेज किती आहे ते बघा. आणि तिसरं, फक्त सप्लाय व्होल्टेजला त्या बल्बच्या व्होल्टेजनी भागा. बस, इतकं सोपं आहे. तर आपण जे उदाहरण घेतलं त्यानुसार 230 व्होल्टला 6 व्होल्टेजने भागलं की उत्तर येतं साधारण 38.33. याचा अर्थ त्या माळेत आपल्याला जवळपास 40 बल्ब लावावे लागतील. आणि याच गणितामुळे प्रत्येक बल्बला त्याच्या क्षमतेनुसारच व्होल्टेज मिळतं आणि तो जळत नाही. पण थांबा, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. विजेचे व्होल्टेजमध्ये ना नेहमी थोडे चढ उतार होत असतात. म्हणूनच तज्ज्ञ का सांगतात की जेवढी संख्या गणिताने आली आहे त्यापेक्षा 5 ते 10% जास्त बल्ब लावा. याला सेफ्टी मार्जिन म्हणतात. यामुळे होता काय की आपली दिव्यांची माळ जास्त काळ टिकते. ठीक आहे, दिवे सुरक्षितपणे कसे लावायचे हे तर आपल्याला कळालं. पण काही माळांमध्ये दिवे असे लुकलुकतात. ते कसं काय होतं? त्यासाठी काही कॉम्प्युटरची चिप वगैरे लागते का? तर अजिबात नाही. यामागचं तंत्रज्ञान तर त्याहूनही सोपं आणि खरंच सांगायचं तर खूपच सुंदर आहे. ही सगळी जादू करतो फ्लॅशर नावाचा एक छोटासा पार्ट. हा म्हणजे एक प्रकारचा ऑटोमॅटिक स्विच आहे, जो विजेचा प्रवाह आपोआप चालू आणि बंद करतो. आणि यामुळेच आपल्या दिव्यांच्या माळेला तो एक आकर्षक लुक मिळतो. याचं काम करण्याची पद्धत खूपच साधी आहे. या फ्लॅशरमध्ये 2 वेगवेगळ्या धातूंची एक पट्टी असते. जेव्हा यातून वीज वाहते तेव्हा ती गरम होते आणि वाकते. ती वाकल्यामुळे सर्किट ब्रेक होतं आणि दिवे बंद पडतात. मग ती थंड होते, परत सरळ होते आणि पुन्हा सर्किट पूर्ण होतं. मग दिवे परत लागतात. हे चक्र असं सतत चालू राहतं आणि दिवे लुकलुकतात. किती साधं आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे, नाही का? या सिरियल सेटमध्ये तसं तर सगळं छान आहे, पण एक मोठी अडचण आहे. एक अशी अडचण जी सणासुदीच्या दिवशी आपला मूड खराब करू शकते. आणि मला खात्री आहे की आपण सगळ्यांनीच ती कधी ना कधी अनुभवली आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा खर्च खूपच कमी असतो. पण याचा एक मोठा तोटाही आहे. जर माळेतला एक जरी बल्ब फ्यूज झाला किंवा त्याच्या होल्डरमधनं थोडा जरी ढिला झाला की पूर्ण सर्किट तुटतं आणि अख्खी माळ बंद पडते. पण काळजी करू नका. पुढच्या वेळी जर आपली माळ बंद पडली तर हा तक्ता नक्कीच मदतीला येईल. जर पूर्ण माळच बंद असेल तर एक एक करून प्रत्येक बल्ब तपासा. दिवे खूपच जास्त तेजस्वी वाटत असतील तर समजून जा की बल्बची संख्या कमी पडली आहे. आणि जर दिवे लुकलुकत नसतील तर प्रॉब्लेम फ्लॅशरमध्ये असू शकतो. हे सगळं तंत्रज्ञान समजून घेणं खूपच रंजक आहे, पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे सुरक्षितता. दिव्यांची सजावट करताना काही नियम पाळणं खूप गरजेचे आहे.
हे 4 नियम नेहमी लक्षात ठेवा. वायर कुठे कापलेली किंवा उघडी नाही ना, हे नक्की तपासा. एका सॉकेटवर खूप जास्त माळा लावू नका, नाहीतर ते ओव्हरलोड होऊ शकतं. बाहेर सजावट करत असाल तर सगळ्या जॉईंट्सना पाण्यापासून वाचवण्यासाठी चांगला इन्सुलेशन टेप वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बल्बची संख्या योग्य असल्याची खात्री करा, नाहीतर आग लागण्याचा धोका असतो. आजकाल बाजारात LED दिव्यांच्या माळा मिळतात, ज्या जास्त सुरक्षित आहेत आणि वीजही वाचवतात. मग एक प्रश्न पडतो की या जुन्या क्लासिक सिरियल सेटचं भविष्य काय असेल? या सोप्या पण प्रभावी विज्ञानाची जागा नवीन तंत्रज्ञान पूर्णपणे घेईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?